नमस्कार. डीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भोसले घाटात कारला धडक देऊन पळणाऱ्या ट्रकचा वेरळ येथे अपघात. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार श्री अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत क्षेत्रावर शोककळा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 301वी जयंती समारोह. जेईई ॲडव्हान्स परीक्षेत रोटरी स्कूलच्या 16 विद्यार्थ्यांचं सुयश. सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटामध्ये शनिवारी सकाळी 7च्या सुमारास एका भरधाव ट्रकनं समोरून प्रवास करणाऱ्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही जागरूक दुचाकीस्वारांनी ट्रकचा पाठलाग करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भरधाव वेगानं पळून जाणारा ट्रक वेरळ परिसरात पोहोचला असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली. मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेमुळे महामार्गावरील बेदरकार वाहन चालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे हे योग्य उमेदवार असून त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून उल्लेखनीय काम केलंय. 22 जून रोजी होणाऱ्या निकालात भाजपचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. खासदार सुनील तटकरे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदितीताई तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा नेते ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सही बोले, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतातील सुवर्ण काळाचा एक तारा निखळला. ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर यांचं 31 मे 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते. 28 जानेवारी 1937 रोजी भवानीपूर येथे जन्मलेल्या सुमनताईंचं माहेरचं नाव सुमन हेमाडी होतं. संगीताचा वारसा त्यांना घरातून लाभला. शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी आपल्या गायकीने रसिकांची मने जिंकायला सुरुवात केली होती. मराठी भावगीत, गझल, ठुमरी आणि भक्तिगीत हे सुमनताईंचे खास आवडीचे गायन प्रकार. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, गुजराती आणि बंगाली अशा अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार आणि नुकताच मिळालेला पुलस्मृती पुरस्कार यासारख्या अनेक सन्मानांनी त्यांच्या कारकिर्दीवर शिक्कामोर्तब झालं होतं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 31 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर खेड भाजपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री शिव मंदिराची स्वच्छता करण्यात आली। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, भाजपा शहराध्यक्ष भालचंद्र साळवी, गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, महिला मोर्चा शहर अध्यक्ष आशाताई संदरे, माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई शेटे-पाटणे, शहर उपाध्यक्ष प्रीतीताई चिखले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, वैजय सागवेकर, राकेश चव्हाण, राहुल पाटणे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते। मे 2024 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील 16 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले। जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रेहान मुल्ला, करण कांबळे, सोहम खोपटकर, पार्थ चव्हाण, पवन देवकाते, मानस पालकर, सम्यक शिर्के, आयुषी सावंत, श्रेणी गायकवाड, निलय फुलझेले, स्पंदन मोरे, स्मृती साळवी, संदेश गोखले, आशिष मोहिते, अथर्व बोंडले, रुद्राक्ष मोरे यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांनी IIT आणि NIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाचे विषय शिक्षक, वर्ग शिक्षक आणि परीक्षा विभागातील शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड सेवा केंद्रातर्फे 31 मे जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त खेड बस स्थानकामध्ये व्यसनमुक्ती प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली। यावेळी खेड सेवा केंद्राच्या स्वरूपा बहनजी, सुवर्णा कदम, प्रतिभा टकले, चिन्मयी, शंकरभाई उपस्थित होते। स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत सौ राबिया नासिर जसनाईत यांची खेड तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। समाजसेवा, जनजागृती, माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण आणि नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी करत असलेल्या त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळो तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचं कार्य खेड तालुक्यात अधिक प्रभावीपणे वाढो अशा सदिच्छा त्यांना देण्यात आल्या। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे दाखल केला। यावेळी आमदार भास्करराव जाधव, जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, मिहिर माने, माधवी माने उपस्थित होते। पश्चिम आशियातील सततच्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारताने पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात नवीन कपात जाहीर केली आहे। हे सुधारित दर 1 जून पासून लागू होणार आहे। इंधनाचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं या वर्षाच्या सुरुवातीला निर्यात शुल्क लागू केलं होतं आणि सरकार दर पंधरवड्याला या दरांचा आढावा घेतं। पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPGच्या किमतीमध्ये नुकतीच झालेली दरवाढ लक्षात घेता देशांतर्गत दर बदलणार नाही। वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क प्रति लिटर 3 रुपयावरून कमी करून 1.5 रुपये करण्यात आले, तर डिझेलवरील शुल्क 16 रुपये 50 प्रति लिटर 13 रुपये 50 पैसे इतकं करण्यात आलं। देशांतर्गत वापरासाठी काढण्यात येणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या उत्पादन शुल्काच्या दरात कोणताही बदल झालेला नाही असंही सरकारी नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले।
पैशाचे व्यवहार करताना बाजारात एखादी फाटकी किंवा खराब झालेली नोट हातात तर येणार नाही ना, या सर्वसामान्यांच्या धाकधुकीला आता लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कागदी चलनाला सक्षम पर्याय म्हणून बाजारात पॉलिमर म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा जोरदार तयारीत आहे. नुकत्याच RBIच्या पाटणा आणि मुंबई येथे पार पडलेल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या महत्वाकांक्षी विषयावर सविस्तर चर्चा झाली असून या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात झाली. कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिक नोटांचं आयुष्य खूप जास्त असतं. या नोटा सहजासहजी फाटत नाहीत, चुरगळत नाहीत आणि पाण्यात भिजून खराब देखील होण्याचा धोका नसतो. सुरुवातीच्या टप्प्यात या नोटांच्या छपाईचा खर्च कागदी नोटांपेक्षा काहीसा जास्त वाटत असला तरी त्यांच्या दीर्घायुष्यामुळे वारंवार नोटा छापण्याचा सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च भविष्यात वाचणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी आता देशभरातील ATM मशीन्स प्लॅस्टिकच्या नोटांच्या वितरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचं नियोजन केलं जात आहे. RBIच्या या महत्त्वाच्या पावलामुळे देशातील चलन व्यवस्था अधिक मजबूत आणि आधुनिक होणार असून नागरिकांनाही आता फाटक्या नोटांच्या कटकटीपासून कायमची मुक्ती मिळेल. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गाव आणि परिसरामध्ये काल मध्यरात्रीपासून अचानक हवामानात बदल झाला असून मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण केला असला तरी अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासूनच आकाश दाट मळभानं झाकलेलं होतं. त्यानंतर काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जसा पावसाचा जोर वाढत चालला तसा परिसरातील जनजीवनावर देखील त्यांचा परिणाम दिसून येत होता. पावसाच्या या आकस्मिक आगमनामुळे बाजारपेठेमध्ये शांतता पसरली असून दुकाने आणि रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि राज्य महिला आयोग यांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले. विभागाच्या प्रत्येक योजनेचा सखोल अभ्यास करून अधिक प्रभावी आणि टार्गेट ओरिएंटेड पद्धतीनं कामाचं नियोजन करण्याच्या सूचना यावेळी मंत्री अदितीताई तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आयुक्त कार्यालयाचं नूतनीकरण आणि संगणक खरेदीच्या माध्यमातून कामकाजात अधिक गतिमानता आणि आधुनिकता आणण्यावर आमचा भर राहील असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं. यावेळी बैठकीला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख, विभागाचे सचिव अनुप कुमार यादव उपस्थित होते. तालुक्यातील संगलट मोहल्ला येथील विद्युत महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानं गेल्या 15 दिवसापासून ग्रामस्थांना अत्यंत कमी दाबानं वीज पुरवठा होतोय. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांमधून महावितरणाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून तातडीनं कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक अधिक उकाड्यानं हैराण झाले. अशातच संगलट येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण गाव अंधारात जाण्याची वेळ आली. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरातील फ्रीज, AC, मिक्सर तसेच गावातील पिठाच्या चक्क्या बंद पडल्या आहेत. महावितरणाकडून दर्जेदार सेवेच्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात मात्र जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या प्रकरणी खेड येथील कार्यकारी अभियंता बाबरेकर आणि लोटे विभागाचे उपअभियंता सचिन विलणकर यांनी स्वतः लक्ष घालून येथील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली. महावितरणानं यावर तातडीनं तोडगा काढला नाही तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक पवित्रा संगलट येथील ग्रामस्थांनी घेतलाय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.